परमपूज्य परमश्रद्धेय ब्रह्मलीन श्री सद्गुरु भारती बाबा यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी परम पावन विश्वनाथाचं या ठिकाणी वास्तव्य, वनारसी मैयांचा या ठिकाणी अखंड असलेला सहवास, परमपूज्य परमश्रद्धेय संबितजी बाबा यांच्या मार्गदर्शनाने समस्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या परिश्रमातून वाचा मनाने प्रतिवर्षीप्रमाणे असलेला हा पुण्य स्मरणाचा उत्सव याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये 11वे पुण्य स्मरण आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. बोलू नका थोडं थोडं पुढे सरका, समोर थोडं समोर सरका आणि दरवाजाजवळ जागा ठेवा येण्या जाण्यासाठी. भास्कर दादा या तुम्ही आता इकडं जाऊन या, नाही तर मग जात. आई साहेब बसा, त्यांना जागा ते थोडीशी घ्या. बाहेरचं पण चालू म्हणताय काय, पावन पुण्यस्थळी चालू असलेला हा उत्सव, त्या उत्सवामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे सुरू असलेल्या या उत्सवात श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा यजमान श्री मनोजजी पाटोळे, त्यांचे सर्व सहकारी, महाराज मंडळी, वारकरी मंडळी, माता भगिनी, सौंशिष्टीमाली आमचे दत्तात्रयजी, संदीपजी, त्यांच्या माध्यमातून आम्हाला या आठवणी जिवंत राहावा त्याकरिता शूटिंग चालू आहे. भाऊसाहेबरावजी जाधव, त्यांचे चिरंजीव, आमची सर्व गुणीजन मंडळी, आमच्याबरोबर आलेली सर्व परमार्थ प्रेमी, आपल्या सर्वांना अभिवादन आणि राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये आजची सेवा भगवान शिवशंकराच्या पूजनीय वंदनीय सद्गुरू बाबांच्या चरणी समर्पित करायची. शिव महापुराण कथा ही जीवनाला कल्याणाचं दान करणारी, ज्ञानाचं दान करणारी, भक्तीचं दान करणारी, प्रेमाचं दान करणारी, कर्म कसं करावं ही शिकवणारी, खूपच जीवनामध्ये दुःख असत तर शरण जावं भगवान शंकराला. कुठंतरी कोणाच्या तरी पुढे हात पसरवण्यापेक्षा देवापुढे हात पसरायला शिका. जगाच्या पुढे हात पसरवणं आपला अधिकार नाही, पण देवाच्या पुढे हात पसरवणं हा आपला हक्क आहे. पोरांना काय लागन ते आई आणि बापालाच मागावं, शेजारच्याला मागून चालत नाही. शेजारचे शेजारीचे ते आपल्याकरता परके, त्यांच्याकरता पोरग परक आहे, पण ज्या आई बापाने जन्म दिला त्यांच्याकरता पोरग परक नाही आणि पोराकरता आई बापही परके नाही. पोराने मागावं, आई बापाने हक्कानं त्याची इच्छा पूर्ण करावी. अशा स्वरूपामध्ये देवाकडे आपण मागावं. देव आपला मायबाप आहे. आपल्या अडचणी असतील देवाला सांगाव्या. आणि एक गोष्ट तितकीच खरी आहे बघा,
आपलं दुःख जगाला सांगितलं का जग हसतं आणि आपले टिंगल करतं. आपल्या समोर समोर रडून ऐकत आणि दुसऱ्याजवळ दात काढून सांगत. तो वार्ताहराचं काम करतो. तुम्हाला काही माहितीये का? तुम्हाला काही कळालं का? तुमच्या काही ऐकण्यात आलं का? याला कामच ते लागतं. त्याला त्याच्यात आनंद वाटतो आणि आपल्या समोर रडून ऐकल्यामुळे आपल्याला वाटतं की तो आपला आहे. आपल्या पोटात शिरून त्याने ऐकलंय. तुम्हाला मदत तर करणार नाही, पण तुमच्या आहे त्या दुःखामध्ये तेल ओतायचं काम नक्कीच करणार. म्हणून जीवनामध्ये जगाला दुःख सांगण्यापेक्षा एक तर साधूला दुःख सांगावं, नाही साधूला सांगणं झालं तर देवाला अवश्य सांगावं. देवा सांग सुख दुःख राम, देवा सांग सुख दुःख, देवा सांग सुख दुःख, देवा सांग सुख दुःख. सुख दुःख सांगायचे पण कोणाला? देवाला सांगावे. देवा सांगो सुख दुःख. आपल्या जीवनातल्या संकटाचं दुःखाचं निवारण करणारा देव आहे. म्हणून अशा देवाला हे सांगावं, साधूलाही सांगावं. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. पुढं पुढं काय? हा नाही नाही, मी आळंदीचं विचारलंय ना मला. हा, होती संतांची भेटी सांगू. हा, हे महत्वाचं आहे. ज्यांच्याकडे सुखाच्या गोष्टी असतील त्यांनी सुखाच्या सांगा, ज्यांच्याकडे दुःखाच्या त्यांनी दुःखाच्या सांगा. कारण ते तुमचं माझं दुःख हरण करण्याकरता, दुःख नष्ट करण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये आले. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना. म्हणून दोन जागा आपल्या करता मोकळे आहेत. पण जगाला सुख आणि दुःख सांगण्यात मजा नाही. जग दुःख देणार आहे, सुख देणार नाही. जगाचा स्वभाव दुःखाचा आहे. या मृत्यू लोकांमध्ये दुसरं सुख सोडून, दुःख सोडून दुसरं काही मिळणंही कठीण आहे. पण संतांनी क्रांती घडवली तुम्हा आम्हाला सुख देण्याकरता. या कथा, कीर्तन, हरिपाठ, भजन, काकडा, आरती, पूजा, अर्चा याच्या माध्यमातून सुख कसं प्राप्त होईल याचा प्रयत्न या संत महात्म्यांनी केला. आणि त्या माध्यमातून आपल्याला कुठंतरी मन स्थिरेल अशी आशा आहे. म्हणून जीवनामध्ये सुख आणि दुःख सांगायचं देवाला आणि संताला. आपला हक्क आहे, आपला हक्क सोडू नये आणि कोणाच्याही पुढं पदर पसरू नये. जगायचे स्वाभिमान जगा, भिकाऱ्यासारखं जगूच नाही. अंगावर फाटके कपडे असतील, अंगावर फाटके कपडे असतील, पोरग रस्त्याने फिरत
कोणाचं तरी पोरगं रस्त्याने चाललं, त्याच्या हातात बिस्किटचा पुडा होता. हे पोरगं रस्त्याने जाताना त्या आईनं पाहिलं, ते पोराला म्हणे मला दे ना बिस्किट. त्याची आई तिकडून घरातून पाहिलं आणि तिने मोठ्याने आवाज दिला, ए कट्ट्या, भिकाऱ्याचा आहेस का तू हात पसरतोस? अगं माझी आई त्याच्या अंगावर कपडे पण नाही तरी भिकाऱ्याचं म्हणून घेत नाही. त्याला बिस्किट खावं वाटलं दुसऱ्या पोराच्या हातात ते म्हणून मागत येते, पण त्याला ज्ञान नाही माझी आई मला देईल, दुसऱ्या पुढे हात पसरायची मला गरज नाही, त्याचं त्याला ज्ञान नाही. भिकाऱ्याला सुद्धा भिकारी मनावून घ्यावंसं वाटत नाही. आणि अलीकडे तर इतकं कठीण आहे. पंढरपूरला इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जा, तुम्ही 1 रुपया जर द्यायला काढा ते भिकाऱ्याला, तो म्हणतो मी का भिकारी समजलं काय? भिकारी सुद्धा म्हणतो भिकारी समजलं काय? हा, तुलाच राहू दे 3 रुपये, तुलाच राहू दे म्हणतो. नोट टाक म्हणतो, नोट. आणि त्याच्यात पुन्हा लाल असेल तर मग लवकर टाक म्हणतो. पण ती बंद झाली वाटतं लाल नोट. आहे का तुमच्याकडे? आहे नाही का? पांढरी हिरवी नाही, अवघडच आहे म्हणून. जग दुःख देण्याकरता बसले, पण या जगाचा स्वभाव दुःख देणं जरी असला, पण एक वाक्य लक्षात ठेवा, दुःख देणारा कधी सुखी होत नाही. आणि दुःख ज्याला दिलंय तो सुखी झाल्याशिवाय राहत नाही. जिवंत उदाहरण पांडवांचं. कौरवांनी आयुष्यभर दुःख दिलं, पाणी प्यायला कोणी राहिलं नाही. पांडवांनी दुःख सहन केलं, आनंदाचे दिवस त्यांच्या जीवनात प्राप्त झाले. म्हणून ही शिवकथा जीवनाला आनंद देणारी. आपलं आपण पथ्य पाळावं, जीवन आचरण शुद्ध जगावं. असाच कालावधी आलेला. तारकासूर नावाचा दैत्य उन्मत्त झालेला, त्रिभुवनाला वेठीस त्यांनी धरलं होतं, स्वर्गाचं राज्य हिसकावून घेतलं होतं. इंद्रादेव अनाथ बनले होते, आश्रयहीन झाले. तारकासुराने तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाकडे वर प्राप्त करून घेतला. ब्रह्मदेवाने वर दिला, तुला कोणीच मारणार नाही, भगवान शंकराचा ज्येष्ठ पुत्र तुला मारेल, त्याच्या हाताने तुझा वध होईल. त्याला माहित होतं याचं लग्न झालं, याचं काही पोरग मला मारेल, मी अमर आहे. त्याचं लग्न होत नाही, ते बसलंय समाधी लावून कैलासामध्ये. त्याचं लग्न होत नाही, त्याला पोरग होत नाही, आणि मी काय मरत नाही, मी अमर आहे. ही अज्ञानाची बुद्धी आहे. अज्ञानी आपल्याला तरी काय वाटतं, हेच वाटतं ना. कोणाला वाटतं बरं मी मारणार आहे? हात वर करा बरं. वच्छला का गंगू काकू वाटतंय का? मला वाटतं बाई रामभाऊ, मला वाटतं. हरी बोलू विचारा शेजारी, कोणालाच मला वाटत नाही. कोणी मारणार नाही, इथलं कोणीच मरत नाही. आपलं इकडंच राहा का ना, मग आमच्याकडचे मरतेच भाऊ भास्कर. बरं झालं कडे आज तरी कळलं ना मला. तोर महाराज थांबाकडे जातात काय? बरं झालं, वनारसी मध्ये अमरत्व प्राप्त होते. खरंच होतंय, खरंच होतंय. ईश्वराची शरणागती पत्करा, मरणच येत नाही, मरणच मरत. आणि ज्याला हे कळतं तो या जगातला मोठा आहे. परिस्थितीनं तुम्ही कसे आहात याला किंमत नाही, याला व्यवहारात किंमत आहे. लग्न जुळवायचंय, समान परिस्थिती आहे का पाहावं लागतंय, कुळ पाहावं लागतं, मूळ पाहावं लागतं. पण हे पाहायची गरज तिथं नाही. ज्याच्या जीवनामध्ये विचाराचे अमरत्वाचे मोती प्राप्त झाले त्याला याची आवश्यकता नाही. झोपड्यातला मनुष्य अमर आहे, बंगल्यातला मनुष्य दुःखाने खाटावर पडलेला आहे.
झोपड्यातल्या जवळ देव आहे, बंगल्यातल्या जवळच्या जवळ रोग आहे, कारण तिथं भोग आहे. झोपड्यात भोग नाही आणि जिथं भोग आहेत तिथं रोग आहे. ईश्वराने हे दिलंय प्रत्येकाला, भोगाची आवड आहे, त्याला लावून रोग देऊन टाकले. म्हणून जीवनामध्ये भोगाची अपेक्षा करण्यापेक्षा त्यागाची अपेक्षा करा. थोडा मोठ्यांची वाक्य आहेत. जीवनामध्ये गरजा कमीत करत चला, गरजा कमी करत चला. पूजनीय वंदनीय आमचे वैकुंठवासी परमलीन जयराम बाबा भोसले आळंदीकर कधी गंध महाराज आरसा बघून गंध लावला नाही, आरसा पाहून गंध लावला नाही. आम्हाला येताना इकडे येताना आरसा बघून यावं लागत, मी कसा दिसतो म्हणून. तुम्हाला खरं वाटलं काय? मी नाही आलो, तुम्हीच आलात. तुम्हीच येताना पाहून आलात कसा दिसतो. आरशाशिवाय कोणी मनुष्य घराच्या बाहेर पडायला तयार नाही. काही काही पट्ट्याच्या खिशात आरशे बस छोटे छोटे आऊत पण या पाळी घालायचं. ह्या गरजा वाढवायच्या नाहीयेत, गरजा कमी करायच्या. गरजा कमी करणं म्हणजे त्यागी जीवनाकडे वाटचाल करणं, विरक्त जीवन जगणं. जेवढी विरक्ती असेल तेवढा तो सुखी आहे. काल बाबाची आली होती बघा, हा हरिहरजी बाबा, बरोबर ना? हरे राम बाबा. बरे मला या कथेच्या निमित्तानं त्या महात्म्याचं दर्शन झालं. अंगावर पोटभर कपडा सुद्धा नाही. आपल्यातल्या एखादं फिरून द्या बरं, तसं नाही. रट्टे खाऊन गेलाय तर मला म्हणा. हा साधू साधू ये, सोंग करून चालत नाही. सोंगाने मग जीवन रस्त्यावर पडत. साधूला कशाचीच गरज नाही, जगाला गरज आहे म्हणून जग त्यांना सांभाळतंय. साधूला जगाची गरज नाही आणि त्यांना देवाचीही गरज नाही. देव त्यांच्या मागे पळतोय. धावत चाले अशा महात्म्याचे चरणरज आपल्या कपाळा खालचे घेतो, कपाळाला ओढितो फट्टे. देव तुम्ही आम्ही त्याच्या मागे पळतो. देवाओ देवाओ, ते ऐकत बी नाही आपलं काही. पण अशा साधूच्या ज्या दस दिशेला परमात्मा तटस्थ उभा आहे, पहारा करतोय, रक्षण करतोय. राम रक्षा नावाचं एक स्तोत्र आहे. याच भगवान शिवशंकरानं सांगितलंय. पार्वती मातेचा नियम होता, रोज विष्णू सहस्रनाम म्हणल्याशिवाय झोपायचं नाही. योगायोग विषय आलाय म्हणून बोलतो. राम रक्षा नावाचं जे स्तोत्र आहे ते पार्वती मातेला भगवान शंकरानं सांगितलं. भगवान शंकरा जेवण्याकरता आली होती. स्वयंपाक सिद्ध झाला होता. पार्वती मातेनं ताट सिद्ध केलं. परमात्मा ताटा आसनावर बसले. ताट समोर आलं. कार्तिक स्वामी गणपती बाप्पा बाहेर कुठेतरी गेले होते. भगवान भोलेनाथाला वाटला तर मी एकटाच जेवणार. मग पार्वती मातेला म्हणले, बस तू पी, जेव्हा आपण दोघ जण. पार्वती आई साहेबांना सांगितलं, नाही स्वामी, माझा आणखी नियम राहिलाय. बघा, देव सुद्धा नियम करतात. नियमात राहा, नियमात राहा. बघा, कळतंय का? नियमात राहा, नियमात राहतात. नियम सोडला जीवन पण अनियमित होतं.
पार्वती माता म्हणते माझा नियम आहे. अगं कशाचा नियम करतेस? विष्णू सहस्रनामाचा. अगं मग तुला वेळ लागल. विष्णू सहस्रनामाला 15-20 मिनिटं लागतात. अन्न शिळ होईल, थंड होईल. इकडे तुला मी एक नियम सांगतो, तोच नियम अगदी अल्प कालामध्ये तुझा होईल आणि त्याही पेक्षा काही पटीने तुला पुण्य प्राप्त होईल. पार्वती आई साहेबाला जवळ बसवलं आणि सांगितलं काही नाही. विष्णू सहस्रनामामध्ये किती नाव आहेत? सहस्र म्हणजे 1000. भगवान विष्णूचे नाम किती? 1000 नाम आहेत. आणि 1000 नाम म्हणून जे पुण्य प्राप्त होतं ना, तर फक्त माझ्या आराध्य देवतेचं, माझ्या उपास्य देवतेचं नुसतं एकच नाव घे. कोणतं? राम. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. नुसतं रामन. सहस्रनाम तत्तुल्यम. सहस्रनामाच्या तुलनेला राम नाम वरारणे. नुसतं राम नाम म्हटली ना तर 1000 नावाचं फळ तुला प्राप्त होईल. आणि ते कवच बुध कौशिक ऋषींना ब्रह्म मुहूर्तावरती भगवान शिवशंकरांनी स्वप्नावस्थेमध्ये सांगितलं आणि ते लिहून सकाळच्या प्रहरी तुमच्या आमच्या करता ठेवलं. ते राम रक्षा स्तोत्र मानवी जीवनाकरता कवच कवच. संपूर्ण अंगाचं रक्षण करण्याकरता 5 ते 4.5 श्लोकामध्ये पूर्ण शरीराचं रक्षण प्रभू भगवंताने करावं, याच्याकरता त्या प्रभूकडे विनंती केलेली. शिकवा, लहान लहान मुलांना शिकवा. तुम्ही हा नियम पाळा. आपल्या घरामध्ये नकारार्थी ऊर्जा यायची नाही. हे भगवान शंकराने दिलेला हत्यार आहे, हत्यार. त्याच्या मागे पळायची गरजच लागणार नाही. देव स्वतः रक्षण करेल आपलं, आपल्या कुटुंबाचं. तारकासुर उन्मत्त झालेला, काय करावं कोणाला काही कळेना. ऋषी मुनी विव्हळ झाले, सामान्य जीव सुद्धा त्रस्त झाली. देवादिकांनी आता हात टेकले, कुठं काही निभाव लागेना. स्वर्गातील देवाने ब्रह्मदेवाकडे जावं, ब्रह्मदेवाने स्वर्गातल्या देवाला घेऊन भगवान विष्णूकडे जावं, आपली तक्रार व्यक्त करावी. शेवटी पृथ्वी माताही भयभीत झाली, शेषही थरथरू लागला. या सर्वांच्या माध्यमातून सगळेजण एकमेक विचार विनिमय करतात. भगवान शिव विष्णू परमात्म्याकडे गेले. भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही काहीतरी करा. काय करावं मलाही कळेना. भगवंताचं लग्न झालंय जवळपास आता 1000 वर्ष होऊन गेली. पार्वती मातेच्या महलामध्ये भगवान शिवशंकर आणि पार्वती माता दोघजण रममान झाले, पण यांना संतती झाल्याची अजून वार्ताच येईना. कारण यांच्या मुलापासून या तारकासुराचा वध आहे. आणि त्यांना मुलगा जेवढा लवकर होईल तेवढं हे जग मोकळं होईल. त्रिभुवन श्वास मोकळा सोडल. भगवान विष्णूने सर्वांना सांगितलं काळजी करू नका, प्रभू काळजी करतील आपली सर्वांची. ते आपल्या सर्वांचं सुख दुःख जाणतात, येतील बाहेर. आपण तिथं जर दारातून आरडलो वरडलो स्तुती केली आणि त्यांच्या दोघांच्या जीवनात जर वियोग घडला तर आपल्याला दुःख भोगावं लागेल. अनेकांची उदाहरणं या शिवपुराणामध्ये भगवान विष्णू परमात्म्याने दिली. हरिश्चंद्र राजाला वियोग घडला पोराचा आणि बायकोचा. मरणप्राय वेदना घडल्या नव्हे, पोरग मेलं सर्पदंशानं.
डोंबाच्या घरी पाणी भरायला राहावं लागलं. स्मशानभूमीमध्ये डोंब म्हणून काम करावं लागलं. आजही तो घाट आहे, मनकर्णिका घाट, जिथं प्रेत जाळली जातात काशी क्षेत्रामध्ये. हे घडलं कशामुळं? पूर्वीच्या कृत्यामुळं. सीतामातेला पतीचा वियोग का घडला? सीतामाता छोटीशी असताना बगीच्यामध्ये फिरायला गेली आणि बगीच्यामध्ये फिरत असताना राघव मैनाची जोडी दिसली. पोपट, तोच लालबुंद, सगळ्या अंगावरती हिरवागार, जसं काही शालू पांघरलाय त्यांनी. गोड असा आवाज. सीतेनं त्यांना पाहिलं आणि सीता मातेने दोघाला धरायला गेली, पण राघव उडून गेला. मैना हातात आली. ती गरोदर होती. सीतेने हातात घेतली, तिला पिंजऱ्यामध्ये ठेवलं. बरोबर काही सेवक होते, सेवकांना सांगितलं, बघा ना किती सुंदर दिसती मैना, किती सुंदर दिसती, किती गोड बोलती. पण ती मैना तिला विनंती करत होती, सीते मी गरोदर आहे, मला पतीच्या आश्रयाची गरज आहे, मला ते सोडून, मला बंधनात ठेवू नकोस. म्हणजे सीता मागच्या जन्मातलं सांगतोय, सीता असताना नाही. सीता मातेला विनंती केली, पण सीता मातेनं सोडलं नाही. तुला सोडणार नाही, मला आनंद वाटतो, तू पिंजऱ्यात राहा, तुझ्या बोलण्याचा आनंद वाटतो, तुझ्या शरीराच्या अंगावरच्या नैसर्गिक त्या रंगाकडे पाहून आनंद वाटतो, सोडणार नाही. शेवटी विव्हळ झाली. विव्हळ होऊन आक्रोश करू लागली. सीता सोडत नाही. आणि त्या काळात त्या मैनेनं शाप दिला, सीते जर मला सोडत नसतील अशा प्रतिकूल काळात, मला जर बंधन ठेवत असतील आणि माझ्या पतीचा आणि माझा वियोग घडवत असतील तर एक दिवस तुला सुद्धा तुझ्या पतीपासून तो गरोदर असताना वियोग घडल्याशिवाय राहणार नाही. सीता माता वनासातून आली आणि गरोदर असताना परटानं अपशब्द वापरले. प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला सांगितलं, सीतेला जंगलात नेऊन सोड. तो याचा परिणाम. म्हणून भगवान विष्णू म्हणतात, बाबा यांचा जर वियोग घडला तर आपल्याला दोष भोगावे लागतील. गौतम ऋषींना अहिल्याचा वियोग घडला, त्याला पण कारण या ठिकाणी सांगितलंय. अहिल्या सीता होऊन पडली, वियोग झाला दोघांचा. पूर्वी असे काही कर्म घडले की कोणाचा तरी वियोग आपल्यामुळे झाला, म्हणून आपल्याला वियोग भोगावा लागला. कर्म चुकत नाही राजा हो. आनंद वाटतो एकमेकाचे कर्म करताना, एकमेकाच्या कर्मामध्ये अडथळा आणताना, दुष्कर्म करताना, पण भोगल्याशिवाय पर्याय भोगावा लागला आपल्याला. म्हणून संतांनी वेळोवेळी जाग केलं, नका बाबा कोणी कोणाच्या कर्मात आणि वाईट कर्मात प्रवृत्त होऊ नका. झालं कोणाचं चांगलं तर करा, किमान वाईट कोणाचं करू नका. भला किसी का कर न सकत बोले बंदे बिना, भला किसी का कर न सकत भला किसी का करना दुश्मनी बन सकते हो तो आने बंद कर मत लेना. किसी का मत करना, दुश्मन ही बन
धरना उसको नहीं बन सकते आगे बढ़कर मत रहना भला किसी का करना किसी का मत करना